तर जाऊयात या मॅचच्या दिशेने. तळवली विरुद्ध घोटवळ. पहिला बॉल फुल टॉस होता, त्याला खेळ ऑन साइडच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटला अडवला बॉल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. बॅट आणि बॉलचं युद्ध म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्याच क्रिकेटची स्पर्धा आज आपण घोटवळमध्ये पाहतोय. खासदार चषकाच्या माध्यमातून संघ जरी ग्रामीण असतील परंतु आनंद जबरदस्त पाहायला मिळतोय. एक गावासाठी क्रिकेट खेळण्याची एक उत्कंठा असते, उत्सुकता असते आणि एक जल्लोष असतो, एक जोश असतो. आणि तोच जोश तोच जल्लोष घेऊन घोटवळ आणि तळवली हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत. आज कोणती टीम या ठिकाणी बाजी मारणार या मॅच मध्ये? थोडीशी बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. मिड ऑफला मात्र या बॉलला खेळ अडवलं. सर्वेश यांची बॉलिंग ऍक्शन मी म्हणेल. स्कोर जर पाहिलं, एका बाजूला कुणाल बाई, दुसऱ्या बाजूला रोहित कोटले, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज मागील मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात केली होती. तर नक्कीच घोटवळ मागच्या हप्त्यात फायनलला गेले होते, तर तळवली देखील 3 वेळा फायनलला गेली आहे या अंगामध्ये. जर पाहिलं तर या वेळेला सर्वेश त्याच्या उद्ध्वस्त केला आणि माघारी परतावं लागतंय. पहिल्या फलंदाजाला घोटवळला बसतोय पहिला धक्का. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिवेश जाताना आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल बाईत मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती, परंतु या मॅच मध्ये एक अप्रतिम चेंडू पडला आणि त्यावर ते माघारी परत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दिवेश आणि त्यांच्या साथीला संघनायक रोहित कोटले यांना देखील आपण पाहतोय. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फुलवर टप्प्याचा एक रणनीतीबद्ध गोलंदाजी केली जाते. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात आणि एक मिड विकेटला तर एक लॉंग ऑनला आहे. तर त्या दृष्टीने गोलंदाजी म्हणजे तुम्ही अशी गोलंदाजी करा ज्या ठिकाणी जरी बॉल मारला तरी तो पॉवर प्लेच्या बाहेर दोन सर्कलच्या जे खेळाडू त्यांच्या दिशेने जाईल. तीच रणनीती बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत सर्वेश यांचा केला जातोय. परंतु या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू रीच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थही होताना पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रणनीती बनवावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. बॉलरला बॅट्समनला बाद करण्यासाठी रणनीती बनवावी लागते. बॅट्समनला बॉलरचा आलेला बॉल टोलवण्यासाठी. पहा, बॉलरच्या हातामधून बॉल निघाल्यापासून तर बॅट्समन पर्यंत जाईपर्यंत वेळ किती असतो, परंतु त्याच्यामध्ये बॅट्समनला फुटवर्क करावं लागतं, मेंदूला चालना द्यावी लागते, योग्य दिशा द्यावी लागते, तेव्हा रन होतात. या वेळेला बेगीट बॅटच्या रडार मध्ये बॉल, त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 झाली आहे. सुरुवात जर पाहिलं तर या स्पर्धेची या मॅचची जर पाहिलं तर सुरुवात जर पाहिली तर अडखळती झाली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर स्वतः संघनायकांनी लगावलेला षटकार टीमला पहिल्या ओव्हरमध्ये देखील मॅच मध्ये समसमान पद्धतीने ठेवतायत. तर संजीवनी बिस्लरी एजन्सीकडून 100 रुपयाचे पारितोषिक जो षटकार खेळला रोहित पोटले यांच्यासाठी हा पारितोषिक देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे. खासदार चषकाच्या माध्यमातून आपण आज सर्वजण या ठिकाणी आहोत. यावेळेला बॅटची कडा घेतली जाते. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होईल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा अपेक्षित त्यांनी देऊ शकले नाही आणि एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतंय. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावर होत आहेत. क्रिकेटचा खेळ ज्याला आपण गेली कित्येक वर्ष फॉलो करतोय. इंग्रजांनी हा खेळ भारतात आणला जरूर, परंतु आपल्या भारतवासियांचा अगदी जीव की प्राण झालाय, श्वास झालाय. असं वर्षातील एकही दिवस नाही ज्या दिवशी आपण क्रिकेटचा जप करत नाही.
याही वेळेला प्रहार केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि याही बॉलला भिरकावून दिलं जातंय मिड विकेटच्या क्षेत्रात. धावा मिळतील 6. तर स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आक्रमण करतायत रोहित पोटले या गोटवळ संघाचा संघनायक आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर लेन बॉल पाहायला मिळाला. या वेळेला मात्र थोडासा हेलकावा खाल्ला टप्पा पडल्यानंतर बॉलने आणि किपरच्या हातामध्ये जातोय. ही योग्य पिचिंग आहे. तुम्हाला ऑप्शनच्या बाहेर खेळून ठेवावे लागेल. तुम्हाला लेन्थवर बॉल टाकावे लागतील. कारण लेनचा बॉल हा थोडासा अडचणीत आणणारा असतो. कारण ज्या वेळेला गुड लेंथवर बॉल असतो बॅट्समन डबल माइंड असतो. तुम्हाला फ्रंट फुटला खेळायचा की बॅक फुटला खेळायचा आहे या द्विधा मनस्थितीत असतो. म्हणून लेन बॉल हा फायदेशीर ठरतो. परंतु अलीकडे फलंदाजांनी असे काही स्ट्रोक शोधले की लेन बॉलवर देखील प्रहार केले जातात. स्कोर जर पाहिला तर 18 वर स्थिरावलेला आहे. यावेळेला फटका तर खेळ आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 2 3 प्रयत्न तर मात्र त्या ठिकाणी झाले आणि आपल्या क्षेत्रात मात्र पोचताना पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस. घोटवळ संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. कारण कॅच सुटली आहे. कित्येक मॅचेस आपण अशा पाहिलेल्या आहेत. कॅच सुटल्यानंतर मॅच फिरलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी जीवदान मिळतंय तर कुणाला मिळतंय? स्वतः संघनायक रोहित पोटलेला. तर पाहूया मिळालेल्या या जीवदानाचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत. कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने मारलेले द्विशतक आम्हाला आठवत आहे. कॅच सुटल्यानंतर जर पाहिलं तर स्टीव्हने मारलेले शतक 1999च्या विश्वचषकात हर्षल गीतने त्यांची कॅच सोडली होती आणि तेव्हा मात्र विश्वचषकापासून वंचित राहिला होते साऊथ आफ्रिका आणि आजपर्यंत आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आज कशा प्रकारे फायदा घेत आहे स्वतः संघनायक रोहित. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र चुकी होणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजाने संधी बनवली आणि त्याच फलंदाजाला सर्कलच्या आत पकडलं. विकेटचं पतन. तर 20 धावा धावफलकावर असताना आणखीन एक विकेट माघारी परत दोन्ही सलामीवीर आता माघारी परतलेत. परंतु कर्णधाराला साजेशी कामगिरी त्यांनी केली आहे. 17 धावा त्यांच्या खेळीमध्ये समावल्या होत्या. 2 षटकारांचा त्याच्यामध्ये समावेश होता आणि नवीन फलंदाज सूरज मागील मॅचचा हिरो होता मी म्हणेल. कारण केतन यांनी मॅच फिनिश जरूर केली परंतु मॅचला डावाला आकार देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सूरजने केलं होतं. दिवेटच्या जोडीला सूरज आज घोटवळ संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट कशासाठी तर गावासाठी, गावाच्या इज्जतीसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. गावाचं नाव करायचं आहे. आज मात्र तळवलीला देखील आणि घोटवळला देखील आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचंय. यापेक्षा दुसरा आनंद कोणता मिळू शकतो की गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला मिळत आहे. कारण काही गावांची लोकसंख्या कुणाची 1000 मध्ये असते, कुणाची 1500, कुणाची 2000, परंतु मैदानात मात्र 11च उतरतात. ते भाग्यशाली असतात जे गावासाठी क्रिकेट खेळतात. त्यावेळेला मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोकला खेळणार नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणं गरजेचं होतं परंतु दिशा चुकली थ्रोची आणि एका धावेने स्कोर जर पाहिला तर पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 21 धावा. तसं पाहिलं तर सावध सुरुवात आहे कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि सकाळपासूनच्या आतापर्यंतच्या मॅच जर पाहिल्या तर ही नियंत्रित धावसंख्या म्हणावी लागेल. परंतु अजूनही 3 ओव्हर आहेत. घोटवळ संघाची स्ट्रेंथ जर 21, घोटवळ संघाची स्ट्रेंथ जर पाहिली तर त्यांची बॅटिंग आहे. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी आघाडीचे बॅट्समन माघारी परतल्यानंतर मिडल ऑर्डरने मॅच जिंकून दिली होती. तर 3 ओव्हर अजूनही आहेत. तळवली पाहूया कुठपर्यंत जाऊ देणार घोटवळ टीमला. दोन्ही बाजूला जर पाहिलं तर दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत, बलाढ्य आहेत. तळवलीने देखील या हंगामात खूप चांगली कामगिरी योग्य सर आम्हाला कळवत आहेत. या हंगामात देखील घोटवळने देखील चांगली कामगिरी केली आहे. एक गोष्ट घोटवळच्या बाजूने जाते, मॅच त्यांच्या गावात आहे. कारण ज्यावेळेला भारतीय टीम भारतात खेळते त्यावेळेला ते अधिक स्ट्रॉंग असते. ऑस्ट्रेलिया टीम ऑस्ट्रेलियात खेळते त्यावेळेला अधिक स्ट्रॉंग असते. परंतु त्यांना आपण 32 वर्ष ब्रिस्बेनमध्ये परत झाले नव्हते
परंतु ते यावेळेला झाले. तर जाऊयात तोही एक इतिहास मात्र भारतीय संघाने आणि मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली घडवला गेला. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित केलंय उंच पुढे असणाऱ्या सर्वेशला गोलंदाजीसाठी, सूरज यांच्यासाठी. यावेळेला हा फलंदाज काय पॅव्हिलियन मधून सेट होऊन येतो की काय, मारलाय षटकार. तर नक्कीच आज जर पाहिलं तर आपल्या घोटवळ गावासाठी काहीतरी मला करायचंय. यावेळेला पहा चांगला बॉल, थोडीशी गोंधळात पडले कारण एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना समजलं नाही की बॉलची दिशा काय आहे. बॉलच्या रेषेत येण्याचा त्यांनी प्रयत्न केला, स्वतःला सुरक्षित ठेवलं, बॉलला अगदी ढकलण्याचा प्रयत्न झाला आणि एका धावेने स्कोर जर पाहिला तर पुढे जाईल. तो धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 28 धावांवर. एका बाजूला जर पाहिलं तर दिवेश, दुसऱ्या बाजूला सूरज, ही जोडी आपल्या घोटवळ गावासाठी तर तळवलीसाठी सर्वेश गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. त्यावेळेला बिगिट बॅटच्या रडार मध्ये बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला, फलंदाज तंबूत जाऊन बसला. विकेटचं पतन. तर हे क्रिकेट आहे जे कधी बॅट्समनच्या बाजूने जातं तर कधी बॉलरच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळतं. सुरुवातीला जर पाहिलं तर सुरुवात बॅट्समनची झाली होती आणि तदनंतर बॉलर अधिराज्य गाजवत आहेत सर्वेश. याही वेळेला आक्रमण, परंतु या वेळेला जाईल बॉल लांब 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 लांब, षटकार. हा जो षटकार खेचला गेला संजीवनी बिस्लरी एजन्सी यांच्याकडून, या षटकारा देखील देखील 100 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि जाऊयात मात्र आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, ज्या ठिकाणी मॅच दोलायमान आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघांना आज जिंकायचंय. एका बाजूला तळवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता घोटवळ. खासदार चषकामध्ये दोन्ही गावं एकमेकांच्या आमने सामने उभी ठाकलेली आहेत. याही अगोदर कित्येकदा या दोघांची संघाची मॅच झाली असेल, परंतु या मॅचचं महत्व थोडं वेगळंच आहे, कारण हा आहे खासदार चषक, एक मानाची स्पर्धा आणि त्याही बरोबर जर पाहिलं तर लाख मोलाची देखील. त्यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला समोरच्या दिशेने लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी आले, तोपर्यंत एक धाव घेतली जाते आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. तोपर्यंत धावसंख्या झाली आहे 36. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. क्रिकेटचा खेळ आपल्याला आनंद देतो, नुसता आनंद नाही देतो तर अमर्याद आनंद देतो. क्रिकेटच्या खेळाचे देखील कितीतरी रंग आहेत, कितीतरी छटा आहेत. या क्रिकेटला तुम्ही लेदर बॉलच्या पद्धतीने पहा, तो आनंद देतो. या क्रिकेटला तुम्ही टेनिस बॉलने पहा, तो आनंद देतो. हाच क्रिकेटचा खेळ तुम्ही रबर बॉलने पहा, तोही आनंद देतो. आणि हाच क्रिकेटचा खेळ कधी कधी छोट्या जागेत तुम्ही प्लास्टिक बॉलने खेळता, त्याही वेळेला हा आनंद देतो. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ काही झालं तरी आनंदच देतो. तर आज तो पाहतोय या ठिकाणी आपण घोटवळ मुक्कामी, घोटवळ गावी आज मात्र हा क्रिकेटचा खेळ रंगताना पाहायला मिळतोय. 36 धावा झालेल्या आहेत, 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत, कारण मागील मॅच मध्ये 73 धावांचा पाठलाग करणारा हा संघ या मॅच मध्ये किती धावांपर्यंत जातोय ते पाहायचंय. कारण अजूनही जर का या ठिकाणी कुठेतरी 25-30 जरी धावसंख्या आली तर एक चांगलं आव्हान, म्हणजे 60च्या पुढे धावसंख्या गेली तर एक आव्हान उभं करू शकतात. आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी घोटवळचा असेल. त्यांना तळवलीच्या फलंदाजीची स्ट्रेंथ माहिती आहे, तर त्याच दिशेने वाटचाल करावी लागेल. कारण सूरज आणि केतन हे दोघेही फलंदाज असे आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे आपल्या घोटवळ गावाचं नाव खासदार चषकामध्ये झळकावण्याची. बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे नयन. नयन यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, तर पाहूया
कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केली जाईल नयन यांच्याकडून. नयन गोलंदाजीसाठी हातात बॉल संगणकाने त्यांच्या दिल्या. त्याच वेळेला एकच सांगितलं असणार आहे की धाव संख्या थांबवायची, विकेट काढायच्या, परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रयत्न करतील षटकार चौकार मारण्याचे. यावेळी आपण पाहू शकता चेंडू तो घोषित केला जातोय पंचांकरवी आणि रन गरजेचे आहेत या ठिकाणी घोटवळसाठी. पहा व्हाईट बॉल +1 अशा 2 रन मात्र या ठिकाणी मिळतील आणि स्कोरला जर पाहिलं तर पाठवलंय 38 धावांवर. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा जर याच ग्रामीण भागाने जर पाहिलं तर खूप सारे क्रिकेटर आज आपण विश्वजित ठाकूरला मोठ्याला पाहतो, दिगोटे सारख्या गावातून आला. उस्मानला पाहतो, तो देखील जर पाहिलं तर तळोजा सारख्या गावातून इतर पाहिलं. कृष्णा सातपुतेला आपण पाहिलं तर कोरडूवाडी सारख्या गावातून आला. आकाश तारेकरला जर पाहिलं तर पारगाव सारख्या गावातून आला. तर असे खेळाडू मात्र छोट्या छोट्या गावातून देखील येताना आपल्याला पाहायला मिळालेत. यातीलच काही खेळाडू येणाऱ्या काही या वेळेला थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न तर मात्र नक्कीच झाला, परंतु एका धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. आणि या संपूर्ण मॅचवर आणि स्पर्धेवर दीपक जाधव यांचं देखील लक्ष आहे. कशा प्रकारे स्पर्धा, कारण एखादी स्पर्धा आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. नक्कीच माहिती मिळाली की या ठिकाणी रूप वेगळं होतं ग्राउंडचं, परंतु गेली 1 महिना केलेली प्रचंड मेहनत आणि मैदान. आता कबड्डीचं मैदान बनवायला जास्त जागा लागत नाही, परंतु क्रिकेटचं मैदान बनवायचं म्हणजे एवढा मोठा परिसर तुम्हाला बनवायचा आहे आणि तो खेळण्यायोग्य, आणि तो मात्र या ठिकाणी तुम्ही बनवलाय. विशेष म्हणजे खूप चांगली खेळपट्टी बनवलेली आहे आणि या खासदार चषकाचं आयोजन देखील आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नयन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळतील. त्यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळाला. या बॉलला थोडीशी उंची दिली होती आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. तर जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे, मैदानावरचा संघर्ष सुरू आहे, बॅट आणि बॉलचा संघर्ष सुरू आहे, फलंदाज आणि गोलंदाजाचा. एका बाजूला जर पाहिलं तर नयन गोलंदाजीसाठी आहेत, परंतु केतन आणि सूरज आपल्या घोटवळ गावासाठी रन बनवण्याचा प्रयत्न करतील. आज रन बनवाव्या लागतीलच, कारण ही स्पर्धा खासदार चषक आहे. यावेळेला थोडस कमी गतीने बॉल टाकला, फसवा चेंडू आणि ही कमी गती फलंदाजाला मात्र बाहेर पाठवून गेली. विकेटचं पतन, खेळाडू बाद. तर गोलंदाज नयनचंही कौतुक करावं लागेल. या अगोदरचा बॉल तुम्ही पहा, अतिशय वेगात टाकला होता. लगेचच दुसऱ्या बॉलला थोडीशी उंची जास्त दिली, गती कमी केली आणि बॉलला जर पाहिलं तर कमी गतीने टाकला आणि तिथेच फलंदाज माघारी परतले. परंतु हेही विसरून चालणार नाहीये, मैदानात आहेत सूरज. ज्या सूरज यांच्याकडे क्षमता आहे लांबच लांबवर षटकार मारण्याची. या वेळेला पाहू शकता, याचसाठी ओळखले जातात. नाव आहे सूरज आणि काम आहे षटकार चौकार मारणे. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी. आज मात्र घोटवळवासियांना मात्र खुश केलंय या फलंदाजाने. ज्या वेळेला टीम अडचणीत असते त्यावेळेला हा घोटवळचा सिक्सर किंग बॅट मधून षटकार काढतोय. यावेळेला बॅटची एज जरी मात्र घेतली गेली, कारण अपेक्षित होतं, परंतु बॉल सुदैवी ठरतात. थर्डमॅनला दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होईल. एक धाव, दुसरी धाव घेतली आणि तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. रन रन रन, धावांसाठीची धावाधाव क्रिकेटच्या मैदानामध्ये. स्कोर जर पाहिला तर 3 ने पुढे पुन्हा एकदा जाईल. तो जाईल मात्र 48 धावांवर. नयन देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत, परंतु उत्तरार्धात जर पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजीवर हल्ले करण्याचे प्रयत्न सूरजने केलेत. सूरज गोटे खूप चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसभरामध्ये दोन्ही मॅच मध्ये.
यावेळेला फुल टॉस त्याला पाठवलं समोरच्या दिशेने आणि बॉल समालोचन कक्षाला दस्तक देत असताना 4-4-4-4 चौकार. तर धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाली 52. एक षटक अजूनही बाकी आहे. तर पाहूया या एका षटकात काय घडणार, काय बिघडणार. तळवली संघ फॉर्मात असणाऱ्या सूरज यांना रोखणार का, की सूरज अशाच प्रकारे आपला धडाका कायम ठेवणार. मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये सूरज यांची बॅट बोलली आहे, परंतु एक षटक अजूनही बाकी आहे, जे आहे हाणामारीचं. खासदार चषकामध्ये आपल्या फलंदाजीचे रंग उधळत असताना सूरज कुर्टे यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. शेवटचं एक षटक. आता प्रेक्षकांच्याही मनामध्ये क्रिकेट रंगत असेल. कोणी म्हणेल 10 येतील, कोणी म्हणेल 15 येतील, कोणी म्हणेल 20 येतील मांगे मोर, कोणी म्हणतील 25 येऊ देत. परंतु पाहूयात काय होणार या ठिकाणी, कारण शेवटचं षटक हातात सोपवण्यात आलंय. हर्षल यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलेलं आहे हे शेवटचं षटक. आणि पाहूया या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेला बिग हिट, समोरच्या दिशेने फटका आणि हाही बॉल सीमारेषा पार. काय बॅटिंग केली आहे घोटवळची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला फटका बसला होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलं वळण. एक धाव तर घेतली, दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आज सूरजची बॅटिंग प्रत्येकाला पाहायची कदाचित, आणि त्याचमुळे की काय स्कोर जर पाहिलं तर 31 धावांवर ते बॅटिंग करतायत आणि एकंदरीत स्कोर जर पाहिलं तर झालाय 58 धावा. मला माझ्या गावासाठी खेळायचंय, मला माझ्या गावाच्या नावासाठी खेळायचंय. मी जो टी शर्ट माझ्या गावाच्या नावाचा अंगावर परिधान केलाय ना, त्या नावासाठी आणि नक्कीच खेळायचंय. तर तेच या ठिकाणी दाखवत असताना आज खासदार चषकामध्ये घोटवळ या गावाचं नाव करताना सूरज याला. यावेळेला उसळता बॉल होता, परंतु मिडल होऊ शकला नाही. एक धाव तर घेतली गेली. थोडासा बॉल बाजूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, तर हो, तो प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एका बाजूला तळवली, दुसऱ्या बाजूला घोटवळ. वा, काय संघर्ष. पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच डावामध्ये हा संघर्ष रंगलाय. दोन्ही संघ बलवान आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु दोन्ही संघांचं लक्ष एकच आहे, खासदार चषक. आणि आजच्या या हाफ मधून कोणती टीम वर जाणार याची नक्कीच याच्यावर आपल्या नजरा जरूर लागल्या असतील. परंतु धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे 60 धावा. 60 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. सूरज एकच लक्ष. या ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवट कसा करणार तेही या ठिकाणी पाहायचं आहे. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. बॉल हवेत असणार आहे आणि विकेटचं पतन. सूरज लढला, सूरज झुंजला, परंतु मुख्याच्या क्षणी माघारी परतला. धन्यवाद. तर सूरज साठी टाळ्या होतील का, तर नक्कीच व्हायला पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे. 33 धावांची खेळी आपल्या गावासाठी केली आहे त्यांनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वैभव. आणि तर पाहूया उर्वरित चेंडूत मोठा फटका येणार का, घोटवळ एका मोठ्या ठिकाणी जाणार का. याही वेळेला आपण पाहू शकता स्टंपच्या समोर सापडले. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. तळवली पुन्हा एकदा मॅच मध्ये. हरेश संजय भिसे यांच्याकडून 500 रुपये. जर हरेश यांनी षटकार मारले तर
नितीन शिर्के 500, त्याचबरोबर शैलेश शेलकर यांच्याकडून 500, दीपक शेठ जाधव यांच्याकडून 500 आणि विलास शेलकर 500, भागवत 700 आणि पहा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पारितोषिक आहेत. जर का या बॉलवर तर विकेट साठी देखील 200 रुपये. चला तर पाहूया षटकारासाठी बरंच म्हणजे 3-3.5 पारितोषिक तर आलंय हर्ष यांच्यासाठी. पाहूया आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. ओहो फटका तर खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेत आणि एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय का होणार आणि दुसरी धाव पाहूया तिसरी धाव घेतली जाते का आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा तर नक्कीच आल्या आणि संघाची धावसंख्या एका समाधानकारक स्थितीमध्ये जाते कारण 62 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. 63 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलं ज्या ठिकाणी तळवली आणि घोटवळे यांच्यामध्ये फाईट होऊ शकते इथपर्यंत तर नक्कीच हा संघ जाऊन पोहोचलाय. आपण पाहत आहोत खासदार चषक आणि खासदार चषकाचा एक महत्वपूर्ण सामना. डीजे तर पहिला डाव संपतोय आणि पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली 62. 63 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. माझ्या मते इकडनं फाईट होऊ शकते अशी एक धावसंख्या जिकडनं फाईट होऊ शकते आणि तळवलीचा संघ देखील तेवढाच बलवान आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे. योगेश सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा फायनलला तेही गेलेले आहेत आणि घरच्या मैदानात खेळत असताना घोटवळ कशा प्रकारे फाईट करू शकते ते पाहायचंय. तर एक बाईकची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. कृपया ज्यांची ओळख असेल त्यांनी ओळख पटून ती घेऊन जायची आहे. पहिला डाव तर संपलाय. खासदार चषकातील ही मॅच रंगात आली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव तालुका त्याचबरोबर श्री दीपक शेठ जाधव मित्र मंडळ व बापूजी क्रिकेट संघ घोटवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने एक मानाचा चषक अर्थातच खासदार चषक आपण या ठिकाणी पाहतोय. या मॅच मधील पहिला डाव तर झालाय आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करील अलिबागचा एक गोड आवाज प्रितेश पाटील सर यांना. थँक्यू चंदू शेट्टे सर. इथे आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 63 धावांची. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं सूरजची रंगात आलेली बहरदार बहरलेली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती आमिठाचा ठसा उमटवणारी इनिंग सूरजने पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः त्याचा बोलबाला दाखवला. परंतु अंतिम षटकात जर आपण पाहिलं तर खूप कमी गतीने धावा केल्या घोटवळ संघाने आणि कुठेतरी घोटवळ संघाची आपण धावसंख्या पाहिली तर सुरुवातीला असं वाटलं की 70-75 करत जाईल. अंतिम षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लागला आणि तीच धावसंख्या सीमित झाली 63 धावसंख्येपर्यंत. घोटवळ संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय सो नो डाऊट घोटवळ संघाला घरच्या पब्लिकचा सुद्धा पाठिंबा आहे आणि ज्यावेळी एखादा संघ घरच्या मैदानावर खेळत असतो त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स अगदी दुणावलेला असतो. आणि पाहूया सो नाव बॅक टू द क्रिकेट. येथे आपण पाहतोय या स्पर्धेची सर्वस्वी जबाबदारी असणार आहे हरेश गजमल पाहायला मिळतात पहिलं षटक घेऊन.
पाहूया हरेशची गोलंदाजी कशा पद्धतीने असणार. राईट आर्म मीडियम विकेट, राईट आर्म मध्यम गतीने गोलंदाजी करणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे पाहूया निकेश आणि रुपेश या जोडीवरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लक्ष आहे तब्बल 63 धावांचं. 63 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पाहूया 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने रणनीती असणार आहे येथे तलवली संघाची. इथे आपण पाहतोय दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. अगदी एक डीप मिड विकेट पाहायला त्याचबरोबरीने पाहायला मिळते. हरीचा आपण पाहतोय पहिला चेंडू राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू वरती आपण पाहतोय प्रहार पाहायला मिळतोय, अटॅक पाहायला मिळतोय, परंतु तेथील क्षेत्र जे आहे आउटफील्ड जे आहे ती बंद आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय मात्र चेंडूवरती अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र झोकात गेले फलंदाज. लक्ष आपण पाहतोय 63 धावांचं. लक्ष खूप मोठं आहे. येथे फलंदाजांना चमक दाखवायला लागेल. फलंदाजांना येथे खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल दाखवावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तगडी आहे येथे मात्र आपण पाहतो आणि बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. या क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळत असताना टीम तळवलीला येतोय वेलकम बाउंड्री फॉर टीम तळवली. थँक्यू डीजे. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहिला. जेथे केवळ फक्त एक धाव होती तेथे धावा दिल्यात केवळ 4 धावा आणि निश्चितपणे याचा ऍडव्हान्टेज आणि बेनिफिट मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकंदरीत आपण पाहतोय 6 धावा फलकर पाहायला मिळतात. एजंट टेकन विकेट नंबर फर्स्ट बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग बाय हरी. थँक्यू डीजे. आणि या विकेट साठी आपण पाहतोय सुबोध शेठ जाधव यांच्याकडून हरेश याला 500 रुपयांचा पारितोषिक आले. हरेशने खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये असलेली कलात्मकता दाखवले. येथे खूप मोठा अडसर दूर केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खेळपट्टीवर असं वाटलं होतं जो खेळाडू अगदी स्थिर स्थावर होतोय का, सेटल होतोय का, त्या खेळाडूचा मात्र रस्ता बंद केलाय गोलंदाज हरेशने. हरेशने खऱ्या अर्थानं आपल्या संघाला पहिली सफलता मिळवून दिली आणि हा ब्रेक थ्रू खऱ्या अर्थानं गरजेचा होता टीम घोटवल साडी. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी तेच चित्र, परंतु येथे मात्र कॅच ड्रॉप झाले. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, एक क्वालिटी वाली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करायला लागेल हरेशचं ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतोय. हरेश गजमल याला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे सुबोध शेठ जाधव यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय हरेश अप्रतिम मारा करतोय, फलंदाजांना खिळून ठेवणारी गोलंदाजी करतोय. येथे मात्र आपण पाहतोय मिड विकेट रिझनला चांगला क्षेत्ररक्षण, धाव मिळेल केवळ एकच धाव. हरेशची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती रंग भरत असताना पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये हरेशने खऱ्या अर्थानं दमखम लावलेला पाहायला मिळतोय. हरेश एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, असं म्हणतात ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि हरेश कडे असलेला एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं तो मैदानात दाखवताना पाहायला मिळतोय. आणि हरेशची जी गोलंदाजी केली घोटवळ संघासाठी खऱ्या अर्थानं त्याला दाद द्यायला पाहिजे. आपण पाहतोय 1 टू गो. या षटकातील अंतिम अखेरचा चेंडू आहे. राईट नाम ऑफ द विकेट. हरेश सज्ज होईल. या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड यस इट टेक्स द कॅच. वन मोर विकेट डाउन. व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच. थँक्यू डीजे.
सुबोध शेठ जाधव यांच्याकडून 500 रुपये आणि संतोष साळवी यांच्याकडून 100 रुपये असं 600 रुपयांचं पारितोषिक आलं हरेशला या विकेटसाठी. हरेशचा धमाका आपण पाहिला आणि हरेशने खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये तळवली संघाला अक्षरशः बॅकफुटवर लोटलं. अप्रतिम भन्नाट आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना निरुत्तर लोटांगण घालणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. हरेश कजबल नावाचं वादळ खरं अर्थानं पाहायला मिळालं, परंतु हे वादळ आज गोलंदाजांच्या बाजूने होतं आणि जे दोन फलंदाज पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करण्यासाठी आले होते त्यांना मात्र पॉवर प्ले मध्ये सेट होऊ दिलं नाहीये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि केवळ 6 धावा फलकर पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पारडवर चढ पाहायला मिळतोय घोटवळ संघाचं. जर आपण पाहिलं खासदार चषक 2021 एक भव्य दिव्य स्पर्धा आहे या विभागातील, अगदी या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा आपल्या नावे करायची आहे असं दिवा स्वप्न प्रत्येक खेळाडूचं आहे. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक क्षेत्राचं का आहे, आणखीन एक खेळाडूला आपण पाहतोय जावं लागेल तंबूत परत. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय हादऱ्यांवर हादरे, धक्क्यांवर धक्के बसतायत आणि जे धक्के बसतायत तळवली संघाला ते मात्र खऱ्या अर्थानं तळवली संघाचं टेन्शन वाढत असताना आता मात्र तळवली संघाची चिंता वाढली आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तळवली संघ पूर्णतः आता बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय या चेंडूवर सुद्धा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटच्या पट्ट्यावरती येत नाहीये, मिडलिंग ऑफ द बॅट पाहायला मिळत नाहीये, भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळतोय, धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं धावा येताना दिसत नाहीये आणि धावा न येणं खऱ्या अर्थानं चिंतेचं कारण पाहायला मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. सुबोध शेठ जाधव यांच्याकडून वैभवाला कॅश साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिकांची सुद्धा खैरात पाहायला मिळते. घोटवळ संघ आपण पाहतोय आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना अतिशय अफलातून कामगिरी करत असताना घोटवळ संघाचा पाठीराखांचा आनंद आता गगनात मावेल असा झालाय. इतकी बहरदार आणि खऱ्या अर्थानं नेत्रदीपक गोलंदाजी घोटवळ संघ करतोय. हा चेंडू आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटचा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हारेश तिथे तैनात होता, फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 8 धावा. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. यावेळी जर आपण पाहिलं तर निश्चितपणे येथे हवी ठरताना दिसतोय तो गोलंदाजी करणारा संघ अर्थात घोटवळ संघ. आपण पाहतोय घोटवळ या गावी खूप मोठी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते आणि जर आपण तसं पाहायला गेलं तर क्रिकेट हा खेळ इंग्लंडचा आहे, परंतु आज जर तुम्ही कोणाला विचाराल भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तो आहे हॉकी, परंतु अनेक जण जवळपास 90% जण उत्तर देतील की भारताचा राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट. असं उत्तर तुम्हाला अपेक्षित असेल. इतकी क्रेज खऱ्या अर्थानं क्रिकेटने निर्माण केले. आता जर तुम्ही पाहाल अगदी प्रत्येक गावोगावी क्रिकेटचं वेगळं वेळ पाहायला मिळते आणि प्रत्येक गावोगावी खूप मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. त्यातलेच एक खूप मोठी स्पर्धा पाहायला मिळते. ते फटका फसलाय, आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल तंबूत परत. बॅक टू बॅक थर्ड विकेट. थँक्यू डीजे. हरेश आणि दिवेश हे दोन गोलंदाज आता मात्र तळवळी संघाला भारी पळा चित्र पाहायला मिळतात. हे दोन गोलंदाज त्यांना अक्षरशः
आगीच्या गोळ्याप्रमाणे वाचताना दिसतात. अगदी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर जवळपास विकेट जाताना दिसते. धावा येत नाहीयेत, विकेट्स पडतायत, असं दुहेरी दडपण पाहायला मिळते तळवली संघावरती. तळवली संघ पूर्णतः बॅकफूट वरती गेलाय आणि खऱ्या अर्थानं तळवली संघाला यातून जर बाहेर यायचं असेल तर फक्त आक्रमणच त्यांना करावं लागेल. आक्रमणाविषयी त्यांना आता कोणताही ऑप्शन नाहीये. राईट ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, येथे मात्र बहरदार स्ट्रोक. यावेळी पाहतोय आपण गगनाला गवसणी घालणारा लांब पल्ल्याचा हँडसम सिक्स पाहतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे. इथे आपण पाहतोय सर्वेश बॅटिंगला आला. पहिल्या चेंडूवरती सर्वेशचा धडाका आपण पाहिला आणि सर्वेशच्या बॅट मधना खूप मोठा षटकार पाहायला मिळाला. फलकर धावा आहेत 14 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सर्वेशने आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेत. येथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु मागे क्षेत्ररक्षक आहे रोहित चेंडू फील्ड करेपर्यंत मात्र पाहतोय एकच धाव मिळते. षटक क्रमांक पाहायला मिळते. दुसरं कंप्लीट झाल्यानंतर एकंदरीत 15 धावा फलकर पाहायला मिळतात. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या 3 षटकामध्ये आवश्यकता आहे 48 धावांची. काय घडणार मैदानावरती, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचले. यजमान घोटवळकर आपण पाहतोय अतिशय आनंदात ते पाहायला मिळतात. 18 चेंडूने 48 धावांची आहे आवश्यकता. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्यात केवळ 15. पहिल्या 2 षटकावरती गोलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिलं. दोन्ही गोलंदाजांनी पहिल्या षटकावरती हुकूमत गाजवताना पाहायला मिळाले. दोन्ही गोलंदाजांकडून अतिशय शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी होणं गरजेची होती ती गोलंदाजी पाहायला मिळाली. एक्सपेक्टेड गोलंदाजी पाहायला मिळाली. संघाच्या कर्णधाराने ज्या गोलंदाजांवर विश्वास ठेवला होता तीच गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय येथे आवश्यक आहे धावांची गती प्रत्येक षटकामागे 16. त्यामुळे कुठेतरी बॅटिंग मध्ये बदलाव करावा लागेल. बॅटिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट सुधारणा करावी लागेल. कारण आपण पाहतोय एका मागोमागे एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स गमावतोय. तर बॅटिंग करणारा संघ 4 महत्वपूर्ण मोहरे तंबूतनं परत गेलेत. त्यामुळे तळवली संघ पूर्णतः प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. आणि पाहूया अंडर प्रेशर मध्ये खेळत असताना तळवली संघ आता कशा पद्धतीने पुढील इनिंग कॅरी करणार. सर्वेश आपण पाहतोय तलवली संघाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण बॅट्समन आहे. कारण सर्वेशने आल्याला आपण पाहिला एक खूप मोठा फटका खेळला होता. त्या सर्वेशला आता एक चांगले इनिंग खेळून दाखवायला लागेल. हरी आला नवीन गोलंदाजीला. पहिल्या षटकामध्ये हरीने आज कमाल केली. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात हरीने मारा केला ते पाहता नक्कीच सर्वेशला हरीला फेस करणं अवघड असणार आहे. पण पाहूया आता ही मॅच कशी रंगेल. एक वेगळं द्वंद्व पाहायला मिळेल. ते म्हणजे सर्वेश आणि त्याच्या विपक्ष असणार आहे हरी. आणि येथे एक रेकॉर्ड झालाय. सॉरी ऍक्च्युअली आम्ही या आधीच्या मॅचला नव्हतो त्यामुळे मला माहित नव्हतं, इन्फॉर्मेशन नव्हती. सर्वेशने या आधीच्या मॅचला 5 चेंडूत 5 सिक्स मारले होते आणि या मॅचला आल्याला त्याने पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारलाय. म्हणजे या मैदानावरती 6 चेंडूत 6 षटकारचे नोंद झाले. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो सर्वेश साठी. अप्रतिम कामगिरी. सर्वेश इन्फॉर्म बॅट्समन आहे आणि आता सर्वेशला रोखायचं आहे हरीला. पाहूया हरीचं प्लॅनिंग काय असणार सर्वेश विरुद्ध. पहिल्या चेंडूवरती धमाका. नितीन शिर्के यांच्याकडून आले 200 रुपये या षटकारासाठी. विकेटसाठी 200 आणि षटकारासाठी 200 रुपये असणार आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ द डे आणि खऱ्या अर्थानं आज सर्वेशचा दिवस दिसतोय. सर्वेश आज बहरदार इनिंग खेळताना दिसतोय. अगदी झोका तो आपल्या इनिंग सोडताना दिसतोय आणि सर्वेशची खऱ्या अर्थानं फुललेली बॅटिंग आता मात्र घोटवळ संघाच्या हृदयाचा ठाव घेणारी पाहायला मिळते. कारण घोटवळ संघामध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं, परंतु सर्वेशच्या मोठ्या स्ट्रोक नंतर आपण पाहतोय हे कुठेतरी वातावरण चेंज झालं पाहायला. थँक्यू डीजे. 25 ऑन द बुट.
आज जणू काही सर्वेश घरातून सेट होऊन आल्यासारखी कामगिरी करतोय आणि चेंडू त्याला आता फुटबॉलच्या चेंडूच्या आकार एवढा पाहायला मिळतोय. हरीला आता मात्र त्याचा क्लास दाखवून द्यावा लागेल. येथे मात्र आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट फटका खेळलाय. खूप मोठा शॉट येतोय. हा चेंडूवरती एक बहारदार मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये असामान्य वाटणारी हरीची गोलंदाजी या ओव्हर मध्ये अचानक सामान्य वाटू लागले आणि याला म्हणतात आता क्रिकेट. 31 धावा धाव फलकावर लागल्यात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावांची गती पाहायला मिळते खूप सारी. अजूनही मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 32 धावांची आणि निश्चितपणे आपण पाहतोय धावांची गती उंचवल्याचं चित्र पाहायला मिळते. हरीला कुठेतरी विचार विनिमय करावा लागेल कारण पहिल्या षटकातील हारी जणू काही हा हारी नव्हता असं चित्र पाहायला मिळतोय आणि कुठेतरी हारीचं प्रेशर वाढवणारी बॅटिंग आपण पाहतोय. निश्चितपणे जे दोन संघ खेळत आहेत त्यांनी माणगाव असोसिएशन मध्ये मागील काही फायनल जिंकल्यात. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे. परंतु सर्वेश नावाचा तडाखा जो मैदानावरती चालू आहे त्याला रोखणार कोण? सर्वेशच्या बॅट मधनं आपण खूप मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. जणू काही त्याच्या बॅट मधनं फटाके फुटतात की काय या पद्धतीने तो आक्रमकता सिद्ध करताना पाहायला मिळतोय. थोडस प्रेशर आणण्याचा फिल्डर आपण पाहायला मिळतोय, प्रयत्न पाहायला मिळतोय. येथे मात्र अगदी क्लोज फिल्डिंग पाहायला मिळतंय, अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये ज्यावेळी मोठे स्ट्रोक लागतात त्यावेळी बॅट्समन वरती दबाव प्रेशर दडपण आणण्यासाठी ही युक्ती वापरली जाते. परंतु ही स्ट्रॅटेजी पाहूया हरीसाठी आता उपयोगी ठरणार का? खूप सारा वेळ आपण पाहतोय वेळ जात असताना पाहायला मिळतोय. सर्वेश नावाचं वादळ घोंगवतोय परंतु या सर्वेशला रोखणार कोण? क्रिकेटला म्हटलं जातंय क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व पाहायला मिळत होतं घोटवळ संघाचं. परंतु मोमेंटम अचानकपणे शिफ्ट झालेलं आपण पाहतोय. परंतु हरीला सुद्धा कमबॅक करावं लागेल. येथे आपण पाहतोय लॉफ्ट केलंय, उंच हवेत राहिलंय आणि येथे नशिबाची साथ. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाचं कोण सीमा रेसे पार चौकार. थँक्यू डीजे. असं इथे आपण पाहतोय नशिबाची साथ मिळाले असं म्हटलं जातं. नशिबाची साथ सुद्धा बहादूर खेळाडूला मिळते आणि सर्वेश साठी सुद्धा तेच पाहायला मिळते. येथे आपण पाहतोय कॅच सुटली, कॅचेस विन मॅचेस पडलं जातं आणि कॅच सुटल्यानंतर सर्वेशचा बॅट बनणार आहे खूप मोठा धमाका. थँक्यू व्हेरी मच डीजे. आणि राजेंद्र दपके यांच्याकडून सर्वेशाला 200 रुपयाचे पारितोषिक आले. अजूनही आपण पाहतोय 22 धावांची आहे आवश्यकता. धाव फलकावर धावा 41 आपण पाहतोय. सर्वेचा सोडलेला झेल खऱ्या अर्थानं खूप महागात पडू शकतो. हरेच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय एका मागोमाग एक फटक्यांची आतिषबाजी आपण अनुभवतोय. कुठेतरी घोटवल संघाने या षटकामध्ये अगदी चित्र पाळल्याचं चित्र पाहायला मिळते. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे शिल्लक या षटकातील. 13 चेंडू 22 धावा.
मैदानावरती आज सर्वेशने कमाल केले. खऱ्या अर्थानं सर्वेशने आज सर्वांचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली. खऱ्या अर्थानं सर्वेची फलंदाजी आज मॅच मध्ये रंगभरच आपण पाहतोय. सर्वेशकडनं लक्षणीय कामगिरी पाहायला मिळाले आणि सर्वेच्या बॅट मधना जे मोठे स्ट्रोक येत आहेत ते पाहून हतबल झालेले पाहायला मिळतात. ते गोलंदाजी करणारे गोलंदाज आता गोलंदाजी करायची कशी असा मोठा यक्ष प्रश्न यावेळी निर्माण झालाय गोलंदाजांमध्ये. आणि याच बरोबरीने आम्हाला एक सूचना येते. सामना संपल्यानंतर कोणत्याही संघातील खेळाडूने आतमध्ये यायचं नाहीये. अंतिम चेंडू आहे या षटकातील शिल्लक. या षटकामध्ये धावांचा भडीमार आपण पाहिला. या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आपण अनुभवल्या आणि खऱ्या अर्थानं या षटकामध्ये सर्वेश नावाचं वादळ सुनामी आणि गोलंदाजांना अक्षरशः हैराण करणारी फलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे मात्र आपण येथे मात्र आपण पाहतो आणखी एक मोठा फटका. येस इट इज बिगी आउट ऑफ द बॉक्स फॉर 6 रन्स. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. थँक्यू डीजे. सर्वे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याच पद्धतीने पारितोषिकांची खैरात सुद्धा आपण पाहतोय. जयेश ठावटे यांकडून पारितोषिक आले या षटकात. जे षटकार लागला त्याबद्दल 1000 रुपयांचं. अशोक दापके यांच्याकडून 100 रुपये आलेत. तिसे ग्रामपंचायतचे डेप्युटी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जयेश धावटे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 47 धावा फलकावर पाहायला मिळतात. मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं बारा चेंडू 16 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेट हा खेळ रंग बदलणारा आहे. पहिल्या 2 षटकात 15 धावा होत्या आणि हरेच्या षटकात आला तब्बल 32 धावा. परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल काहीच नसतं. कारण इम्पॉसिबल शब्दाची तुम्ही जर फूट केलीत तर तो शब्द सुद्धा सांगतो आय एम पॉसिबल. आणि येथे वैभव पुढले पॉसिबल करून दाखवणार का. पहिला चेंडू आपण पाहतोय. लाऊड अपील पाहायला मिळते. परंतु पंचांकडून इशारा आलाय. येस इट इज वाईट. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय. धावा येत आहेत आणि येणाऱ्या धावा रोखण्याचे महत्वपूर्ण कामगिरी रोहित पोटलेला करावी लागेल. रोहित पोटले कॅप्टन आहे आणि आज कॅप्टनला खऱ्या अर्थानं गोलंदाजी मध्ये त्याचा नॉक करून दाखवावं लागेल. आणि कॅप्टनची गोलंदाजी खऱ्या अर्थानं घोटवळ संघासाठी महत्वपूर्ण आहे. येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खूप वेळ हवेत राहिलेला पाहायला मिळतोय. सिंगल घेतले फक्त एकच धाव मिळते. सर्वेश स्ट्राइक एंड वरती येतोय कारण सर्वेशला माहित आहे आज त्याच्या बॅट मधना काही चांगले फटके सुद्धा येताना दिसत आहेत. आणि येथे खराब डिसिजन पाहायला मिळतोय. अगदी धावा कमी असताना रोहितने केलेली चूक ठेवताना दिसते. अंपायर एकूण रन किती 3. ओके. आधीच धावा कमी आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही जर धावा दिल्यात तर निश्चितपणे हा प्रकार स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा प्रकार म्हणावा लागेल. 50 अप ऑन अ बोट. नाव 51 रन ऑन अ बोट. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 11 चेंडूत 12 धावांची आहे आवश्यकता. काय घडणार मैदानावरती. येथे आपण पाहतो अतिशय रंगतदार अवस्थेत मॅच पाहायला मिळते. रोमांचक अवस्थेत मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघांदरम्यानचा थरार वेगा शिगेला जाऊन पोहोचलाय.
तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं सर्वेशने कमाल केली, परंतु सर्वेशला साथ लाभली क्षेत्ररक्षकांची. सर्वेशची ती कॅच ड्रॉप झाली, तिथून खऱ्या अर्थानं मोमेंटम मिळाला आणि तिथून गिअर शिफ्ट झाला असं म्हणावं लागेल. आणि टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बॅट्समन सर्वेशची टॉप गिअर मध्ये असणारी बॅटिंग कुठेतरी कंट्रोल करावं लागेल, त्याच्यावर नियंत्रण मिळवावं लागेल, तर घोटवळ संघाचं या मॅच मध्ये पुनरागमन होईल. अन्यथा घोटवळ संघाचं या स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे खऱ्या अर्थानं घोटवळ संघासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना घोटवळ संघाच्या गोलंदाजांची क्षेत्ररक्षकांची परीक्षा लागले आणि पाहूया या खडतर परीक्षेमध्ये घोटवळ संघ काय करणार. खऱ्या अर्थानं स्वतःच्या ग्राउंडवर ते खेळतायत आणि इथून त्यांना त्यांच्यामध्ये असलेली कलात्मकता दाखवायला लागेल, त्यांच्याकडे असलेलं टॅलेंट दाखवायला लागेल आणि खऱ्या अर्थानं सर्वेशला रोखावं सुद्धा लागेल. परंतु आपण पाहतोय समोरचा संघ आक्रमक कामगिरी करतोय. रोहित पाहूया कशी गोलंदाजी करणार. हा चेंडू आपण पाहतोय पूर्णतः दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही रोहित वरती पाहायला मिळते. रोहित कडनं स्वैर गोलंदाजी आपण पाहतोय, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी पाहायला मिळतोय. सातत्याने रोहित प्रयत्न करतोय चेंडू अगदी वाईटच्या बाजूने कसा जाईल आणि खऱ्या अर्थानं आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये हीच गोलंदाजीची स्टाईल अनेक गोलंदाज यूज करत असतात. येथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला अक्षरशः यावेळी बीट केलाय आणि आपण पाहतोय धाव कोणती येत नाहीये. 52 धावा धाव फलकर पाहायला मिळतात. मॅच जिंकायला अजूनही जर आपण विचार केला तर आवश्यकता आहे 11 धावांची. राट ऑन द विकेट. येथे आपण पाहतोय ओहो याला म्हटलं जातं क्रिकेट. रोहित कडून सुद्धा टिक फॉर टॅट पाहायला मिळतोय, जसे तसे उत्तर पाहायला मिळतोय, इटका जवाब पत्तोर से पाहायला मिळतोय. ज्या सर्वेशने तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं, प्रतिहल्ला केला होता, त्या सर्वेशला मात्र रोखून ठेवले. 3 to go. येथे मात्र आपण पाहतोय रोहित काहीसा चमत्कार करताना दिसतोय. मॅजिकल बॉलिंग पाहायला मिळतं रोहित कडनं आणि आपण धाव फलकर जर पाहिल्या तर धावा पाहायला मिळतात 52 धावा. तळवली संघाचा सर्वे चांगल्या फॉर्म मध्ये असताना तितकीच अफलातून आणि त्याच तोडीस-तोड गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज रोहित आणि या पद्धतीने गोलंदाजी झाली तर निश्चितपणे घोटवळ संघाचं पुनरागमन होऊ शकेल. येथे कॅच होणार का. येथे कॅच साठी अटेम्प्ट करावाच लागला पाहिजे होता, कारण ज्यावेळी इन्फॉर्म बॅट्समन असतो, मॅच अगदी समाप्तीकडे जात असते, त्यावेळी कॅचेस होणं खूप गरजेचं असतं. येथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केले, फक्त एकच धाव मिळते चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या धाव फलकर पाहायला मिळते 53 धावा. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. रोहितच्या या षटकामध्ये मात्र अतिशय दमखमवाली गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय, दमदार कामगिरी पाहायला मिळतोय, चूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय शानदार गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आणि रोहितने दाखवून दिले मी सुद्धा कच्च्या गुरूचा चेला नाहीये. आणि रोहितच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे एक वेगळा ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये येत असताना आपण पाहतोय. आता मात्र सर्व क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला गेले, कोणता संघ जिंकणार. परंतु रोहित जी गोलंदाजी करतोय ते पाहता आता आव्हान कठीण होत चालले. समोरचा संघ असलेल्या तळवली संघाचं 45 क्रमांकाची जर्सी परिधान केल्यावर रोहित आपण पाहतोय अगदी रोहित शर्माचा जर्सी नंबर आहे आणि तोच जर्सी नंबर रोहितने परिधान केलाय. ओहो जोरदार टाळ झाला पाहिजेत मित्रांनो रोहितच्या अप्रतिम आणि फायरी स्पेल साठी. काय कमालीची लाजबाब गोलंदाजी केले या षटकामध्ये. फलंदाजांना अक्षरशः त्याने आपल्या तालावरती नाचवले, फलंदाजांना अक्षरशः डोलायला लावले आणि फलंदाजांना आपल्या तालावर थिरकवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. कमालीची लाजबाब वेदक आणि तितकी शानदार मारा पाहायला मिळाला. कॅप्टन इनिंग कशी असावी हे रोहितने दाखवून दिली. अचानक ऐन मोक्याच्या क्षणी कॅप्टनने केलेली बहरदार गोलंदाजी. कृपया प्लेयर्स लोकांना विनंती आहे टीम मीटिंग कमी घ्या, अंपायर कडनं इशारा येतोय, टाइम कडे जरा लक्ष द्या. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. पाहूया घोटवळ संघ अंतिम षटकासाठी कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय. याच दरम्यान मी विनंती करतोय सन्माननीय श्री सुभाषजी राणे, पोलीस पाटील जावरे, त्याचबरोबरीने नरेश कजबले, माननीय उपसरपंच भुवन, बंटी सुतार, धरणाची वाडी, रुपेश दळवी निळज
आणि राजेश कदम वळाची वाडी या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अंतिम षटकामध्ये जो गोलंदाजी करतोय त्याने जर मॅच जिंकून दिली तर टीम कडनं त्याला 1001 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि आपण पाहतोय घोटवळ संघाचे कोच आता मैदानात गेलेत. येथे मॅच मध्ये खूप मोठा रोमांच पाहायला मिळतोय, थ्रिलिंग पाहायला मिळतोय, एक थरारक मॅच पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच पाहायला मिळते. आणि ज्यांना हृदयरोगाचा त्रास असेल त्यांनी ही मॅच बघू नका, इतकी बहरदार रंगात आलेली मॅच पाहायला मिळते. अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय वैभव कडे. वैभव कमाल करणार की सर्वेचं आक्रमण चालू होणार आणि त्याचबरोबरीने तळवली संघाने मॅच जिंकली तर त्यांना सुद्धा त्यांच्या टीम कडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. दोन्ही टीमला आपण पाहतोय अतिशय चांगला सपोर्ट पाहायला मिळते. हे आहे रसिक प्रेक्षकांचं प्रेम. आणि आपण पाहतोय अंतिम षटकासाठी वैभववाला गोलंदाजीला, त्याच्या समोर आहे इन्फॉर्म बॅट्समन सर्वेश. परंतु मागील षटकामध्ये सर्वेशला आपण चाचपडत खेळताना पाहिले, थोडासा अडकळ केलेला सर्वेश पाहायला मिळत होतो. आणि पाहूया वैभव त्याच्या समोर कसा मारा करणार. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. समीकरण दोन्ही संघांसाठी अगदी सेम आहे. परंतु जो संघ आपल्या कामगिरीमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल, सुधारणा करेल, तो संघ होईल या मॅचचा विजय संघ. इथे आपण पाहतोय अंतिम षटक, हृदयाचे ठोके उंचावणार, हृदयाचे ठोके वाढवणारा षटक पाहायला मिळतोय. वैभवच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. वैभव कर्णधाराचा विश्वास साथ ठरवणार की नाही. हिअर वी गो. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू फटका फसलाय. येथे काय झाले, सलग दुसरा कॅच सोडलाय. रोहित कर्णधार आहे घोटवळ टीमचा आणि त्याच्याकडून सर्वेचा कॅच सोडलाय. आणि अशा वेळी तुम्ही जर सर्वेशला जीवनदान दिलं तर ते खूप महागात पडू शकतो. मित्रा, तू कदाचित मॅच मधनं सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यामुळे ते कॅच पकडणं गरजेचं आहे. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. सागर खानविलकर यांच्याकडून पारितोषिक आले. घोटवळ संघ विजयी झाला तर 2000 रुपयांचा पारितोषिक. राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल, येथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. या चेंडूवरती पुनरावृत्ती केली झाली नाहीये त्याची आणि सर्वेश लोटल तंबूत परत. आता आनंद घोटवळ संघाच्या गोट्यात. आयोजकांकडून नम्र विनंती आहे, जो संघ जिंकेल त्याच्या पाठीराखाने कृपया मैदानात जायचं नाहीये आणि खेळाडूने सुद्धा जायचं नाहीये. कोणीही मैदानात जायचं नाही मॅच जिंकल्यानंतर. ग्रामीण टेनिस क्रिकेट कडनं त्याचबरोबरीने बापूजी देव क्रिकेट संघ घोटवळ यांच्याकडनं ही सूचना आली. मॅच मध्ये आपण पाहतोय क्रिकेटने रंग बदललेत. क्रिकेट हा वेगळा अजब आणि गजब खेळ यासाठीच क्रिकेटला म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये पायथागोरसचा प्रमेय असो किंवा आर्किमिडीजचं तत्व असो, हे कधीच सक्सेस होत नाहीये. ज्या पद्धतीने वेगवेगळी ही तत्व आहेत, प्रमेय आहेत, तसं क्रिकेटचं अगदी कोणतं लॉजिक प्रमेय तत्व नाहीये. आणि तेच आपण मैदानात पाहतोय. मैदानावरती अतिशय रोमांचक मॅच पाहायला मिळते, एक थ्रिलिंग मुकाबला पाहायला मिळतोय. वैभवने खऱ्या अर्थानं इन्फॉर्म बॅट्समनला माघारी धाडले. येथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाले, डबल होणार की नाही आणि धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. ओहो,
6 फलंदाज माघारी परतलेत आणि आता मात्र यावेळी खऱ्या अर्थानं रोहित चा भाऊ असलेला वैभव आपण पाहतो अतिशय अफलातून मारा करत असताना दमदार गोलंदाजी करत असताना अंतिम षटकामध्ये रोहितने खऱ्या अर्थाने त्याचा क्लास दाखवून दिलाय. 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आहे आवश्यकता. सागर खानविलकर यांच्याकडून मॅच घोटवळ संघ जिंकला तर 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिकांची खैरात होते, परंतु आपण मैदानावर पाहतोय अतिशय रोमांचक रंगात आलेला आणि खऱ्या अर्थानं एक वेगळं महायुद्ध पाहायला मिळते. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती आपण पाहतोय आज एक वेगळी लढाई पाहायला मिळते. काल फक्त दिवसभरात एकच मॅच टफ झाली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये अगदी प्रत्येक मॅच टफ पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा अनोखा थरार आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतात. रंगात आलेली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. घोटवळ संघ गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू गणिक इक्वेशन चेंज होत चालले. प्रत्येक चेंडू गणिक आपण पाहतोय कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे असं चित्र पाहायला मिळते. दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर येथूनही दोन्ही संघांना जिंकायचे चान्सेस अगदी समसमान आहेत. परंतु पाहूया येथून कोणता संघ उजवा ठरतोय. नयन आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. ओहो, व्हाट फॅन्टास्टिक बॉलिंग आणि इथे आपण पाहतोय विकेट नंबर 7 बॅक टू द पवेलियन. ओहो, क्रिकेट मधली अनिश्चितता आपण मैदानावर अनुभवतोय आणि क्रिकेटने काय रंग बदललेत असं म्हटलं जातं. क्रिकेट राजकारण सल्डा कधी रंग बदलल्याचा अंदाज नाही. मैदानावरती तेच घडलं. अगदी पहिल्या चेंडू पासून घडामोडी वेगवेगळ्या टाईपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण अनुभवल्यात आणि येथे रोहित साठी पारितोषिक आले. संजीवनी बिस्लरी संतोष साळवी यांच्याकडून 200 रुपयांचं. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आहे आवश्यकता. वैभवचंही कडनं आपण पाहतो अतिशय अफलातून दैदिप्यमान कामगिरी पाहायला मिळतोय. वैभव कमाल करत असताना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं वैभव घोटवळ या संघासाठी जीवाचं रान करताना दिसतोय. अंतिम षटकामध्ये वैभव कडनं जी गोलंदाजी होते ते पाहता नक्कीच आता आव्हान कठीण होत चालले तळोळी संघासमोर. नवीन बॅट्समन आपण पाहतोय सनीला, परंतु पाहूया हा चेंडू खऱ्या अर्थानं दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण आहे. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आहे 7 धावांची आवश्यकता. येथे स्ट्रोक आलाय जरूर, धावा मिळतील 2 आणि आता मात्र अंतिम चेंडूवरती आवश्यक आहेत 5 धावा आणि धाव घेण्याचा नाहक प्रयत्नात फलंदाज होते बाद. 1 more wicket down. थँक्यू डीजे. वैभव पोटले जर मॅच काढली तर किरण निवाते यांच्याकडे 200 रुपयांचा पारितोषिक. येथे क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. 1 चेंडू 5 धावा म्हणजे षटकार येणं गरजेचं आहे आणि अंतिम चेंडूवरती कोण उजवा ठरणार. वैभवने पहिले 5 चेंडू अतिशय अप्रतिमरित्या टाकलेत आणि फलंदाज गडगडलेले पाहायला मिळतात. 1 चेंडू 5 धावा असं इक्वेशन आहे आणि बॅटिंग करतोय फलंदाज सनी. नयन पाहूया, नयन बॅटिंग करतोय. एका चेंडू मध्ये आवश्यकता आहे 5 धावांची. काय घडणार मैदानावर, कोण जिंकणार, कोणता संघ क्वार्टर मध्ये प्रवेश करणार. यजमानांची चालू असलेली धावपळ आपण पाहतोय. यजमानांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थाने ते मैदानावरती आपले खेळतात आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर एक रंगतदार, रोमांचक, रोमहर्षक आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील रंगलेली मुकाबला पाहायला मिळतोय.
जर हिरव्या चेंडूवर विकेट काढली तर दीपक शेठ जाधव यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक. अंतिम चेंडू काही लाखांचा सुद्धा असू शकतो, हजारांचा असू शकतो. काय होणार, कोण जिंकणार? ओहो, कॉंग्रॅच्युलेशन गोटवळकर, वेल प्लेड टीम गोटवळ, अभिनंदन गोटवळकर.